नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही सर्वजण मिळून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तर आज आम्ही आलो आहोत मंगळवेढ्याला. इथे नवीन मंदिर झालेले आहे गणपती बाप्पांचे, तर ते आम्ही पाहण्यासाठी आलेलो आहोत. ही माझी आजी आहे, म्हणजे मम्मीची आई. तर तीही आज आलेली आहे आमच्यासोबत आणि माझ्या बहिणीने दुर्वा वगैरे घेऊन आलेलो आहोत. आता आम्ही दर्शन रांगेत उभे राहत आहोत. तर हे आहे गणपती बाप्पांचे मंदिर मंगळवेढ्यातील. खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे आणि इथे आल्यावरती खूप मनाला शांत वाटले. आणि पहा, आम्ही आता म्हणजे ऑल फॅमिली आलेलो आहोत. आम्ही सर्वजण इथे पहा, खूप गर्दी आहे. आम्ही जरा लेटच झालेलो आहोत आणि इथे खूप गर्दी आहे. पहा, हे इथून ते तिथून रांग आहे आणि इथे फाउंटेन वगैरे पण खूप छान, शो वगैरे खूप छान केलेला आहे त्यांनी पाहण्यासाठी वगैरे. तर पहा, हे आहे गणपती बाप्पांचे मंदिर आणि ह्या मंदिर म्हणजे हे मंदिर पूर्ण गारगोटीचे आहे आणि दिवसा बघायला पण खूप छान आहे इथे. हे पहा, तुम्हाला दाखवते पुढे. आणि गणपतीही खूप छान आहेत आणि इथे आल्यावरती मनातील श्रद्धा वगैरे तुमच्या नक्की पूर्ण, मनात श्रद्धा असेल तर सगळंच पूर्ण होतं. तर पहा, आम्ही आता दर्शन रांगेत म्हणजे आता मेन मंदिरात आलेलो आहोत. आधी आपण बाहेर होतो, आता आतमध्ये आलेलो आहोत मंदिरात. हे पहा गणपती बाप्पा. तर सर्वजण दर्शन घेत आहेत, आम्हीही आता दर्शन घेतो आणि बाहेर आलो आहोत आपण. म्हणजे दर्शन घेऊन दर्शन फेरी मारतात ना, दर्शन फेरी, त्या बाजूला आलेलो आहोत आपण. तर तिथेही खूप छान केलेले आहे मंदिर, आहे पाहण्यासारखे आहे मंदिर. तुम्हीही नक्की या इथे दर्शनासाठी गणपती बाप्पांच्या. हे पहा, गणपती बाप्पांची किती रूपे आहेत, म्हणजे रूपे म्हणजे गणपती बाप्पांचे म्हणजे अष्टविनायक वगैरे 12 नावे, 12 गणपती म्हणजे असे आहे इथे काढलेलं. म्हणजे पूर्ण देवांचं ही त्यांनी 33 कोटी देव म्हणतात ना, ते तसं त्यांनी केलेलं आहे तिथे. सर्व सरस्वती देवी वगैरे, महादेव, पार्वती, सर्व सर्व देव आहेत इथे आणि पाहण्यासाठीही खूप छान आहे. ही देवी आहे अंबाबाई. नाही, ती देवी दुसरीच होती. ही आहे रेणुका माता वाटतं, सॉरी चिंतामणी देव वगैरे सर्व देव आहेत इथे आणि पाहण्यासाठीही खूप छान आहे. तुम्हीही अवश्य इथे येऊन जावा. गणपती बाप्पांना तुमच्याही इच्छा सर्व पूर्ण होतील, कारण की गणपती बाप्पा आपले विघ्नहर्ता आहेत. तर आम्ही सर्वजण इथे खूप मनात श्रद्धा आणि भाव घेऊन आलेलो आहोत आणि माझ्या इच्छा हे गणपती बाप्पापासूनच सर्व पूर्ण झालेल्या आहेत. तर माझा खूप विश्वास आहे गणपती बाप्पांवर आणि मी पहिल्यापासून चतुर्थी वगैरे करते, पण आता लग्न झाल्यापासून मी चतुर्थी फक्त अंगारतीच करते. नंतर ना साध्या चतुर्थी म्हणजे महिन्याच्या चतुर्थी केलेल्या नाही आहेत मी, माझी बहीण करते. तर आम्ही इथे फर्स्ट टाईम आलेलो आहोत, नवीन झालेलं आहे, त्यामुळे पाहण्यासाठीही आलेलो आहोत आणि दर्शनही घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आम्ही ज्या त्या वेळेस पकालपूरला जातो, तर आम्ही ह्या वेळेस इथे आलेलो आहोत आणि हे मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. तर पहा, आता आपण बाहेर जाणार आहोत. हे आहे असं मंदिर. आता आपण म्हणजे दर्शन फेरी पूर्ण केलेली आहे. इथून आता आपण बाहेर जायचं आहे. तुम्हाला बाहेरीलही धावते आणि बाहेरील साईडलाही म्हणजे असं म्हणजे आपण फेरी मारतो तसं तिथेही असं म्हणजे संतांचे वगैरे म्हणजे मूर्त्या आहेत आणि हे तर आहेत झाडं वगैरे लावलेले आहेत. खूप छान मंदिर आहे. तर पहा, हे पहा मूर्त्या कशा केलेल्या आहेत त्यांनी आणि खूप छान दिसतं बरं का. अप्रतिम आहे मंदिर हे पाहण्यासाठी. तर तुम्हीही नक्की या. तर पहा किती छान आहे. हे सर्व संतांचे मूर्त्या आहेत इथे केलेले आहेत त्यांनी. पूर्ण राऊंडमध्ये सर्व बाहेरील बाजूला संतांच्या मूर्त्या आहेत. आपले संत बाळूमामा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, सर्व. मला काही एवढे माहीत नाहीत महाराज, पण मला जेवढे माहीत आहेत तेवढे तर मी नाव वाचून पाहिले. सर्व संत आहेत तिथे आणि खूप छान आहे. हे पहा, हे कशाची झाडं आहेत काय माहीत नाही, पण शो खूप छान आहे. हे पहा, लाईटिंग वगैरे तर खूप छान आहे तिथील आणि सर्व मंदिर पहा, हे सर्व मंदिर गारगोटीचे आहे. सर्व मंदिर गारगोटीचे आहे आणि सर्व इकडले साईडले शो वगैरे सर्व गारगोटीचेच आहे.
तर पहा आपण आता दर्शन म्हणजे मागून फेरी मारत आहोत बाहेरील साईडने. तर पहा सर्व संत म्हणजे सर्व संतांच्या मूर्त्या इथे घडवलेल्या आहेत. पहा खूप छान मंदिर आहे. आणि आता आपण दुसरीकडली साईडला आलेलो आहोत. इथे ही फुलांची झाडे म्हणजे शोच्या फुलांची झाडे आणि शोची ही झाडे आहेत. इथे पहा इथे खूप छान आहे. आणि इथे माझ्या आई वगैरे माझ्या मुलाला घेऊन पुढे चाललेले आहेत. तेथेच समोर पूर्ण मंदिर खूप छान आहे. सर्व इथं लाईटिंग वगैरे म्हणजे पाहण्यासाठी दिवसाही खूप छान आहे आणि संध्याकाळी पाहण्यासाठी फक्त लाईटिंग पाहण्यासाठी. आणि फाउंटेन वगैरे ही खूप छान आहे तिथे समोरील बाजूला. आणि ते मागील बाजूला ही संतांच्या मूर्त्या आणि आतील बाजूला देवांच्या मूर्त्या हे पाहण्यासाठी खूप छान आहे. हे पहा, हे आपण आता पुढील बाजूला आलेलो आहोत. हे आहे पुढील मंदिर. कसे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते तुळस आहे आणि ते इकडून बाजूने सर्व असे लाईटिंग वगैरे लावलेले आहे त्यांनी. हे आहे फाउंटेन. हे समोरील शो आहे, खूप छान आहे आणि असं पाहण्यासाठी अप्रतिम वाटते. आणि समोरही तिथे रांगोळी वगैरे काढलेली आहे गणपती बाप्पांची. हे आहे मंदिर. पहा कसं वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा मला. चला तर मग आता आम्ही घराकडे निघणार आहोत. हे आहे पूर्ण मंदिर. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.